नमस्कार, राम राम मंडळी. मी मंदार आणि आज स्पेशली चाललो आपण बाहेर फिरायला. सो मी आता सांगत नाही कुठे जातो आहे. सो तुम्हाला नक्की आवडेल ती ठिकाण आणि तुम्ही तिथे जायला म्हणजे तिथे जाऊन एन्जॉय नक्कीच करू शकता. अशा ठिकाणी चाललो आहे मी आणि तुमच्यासाठी हे सरप्राईज असेल. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सो तुम्हाला कळेल की मी आज कुठे जातो आहे. सो चला, लेट्स स्टार्ट व्हिडिओ. सो आता आपला प्रवास सुरू झाला आहे. पुण्याहून एटीतून प्रवास करतो आहे आणि ही मस्त बाहेरची झाडी. छान वाटलं थोडं तिथलं वातावरण. थोड्याच वेळात आता मी त्या स्टेशनला पोहोचलो, मेट्रो स्टेशनला. सो चला. ओ ये, हे आहे वाईचं बस स्थानक. थोडासा अंदाज लागलाच असेल मी कुठे आहे आणि सध्या आता वाईचं बस स्थानक म्हणजे मी वाईमध्येच आहे. पण अजून सरप्राईज आहे की मी कोणत्या ठिकाणी जातो आहे. रिक्षातून प्रवास करत चाललो होतो. थोडंसं रस्त्याचं काम चालू होतं त्याच्यामुळं थोडे ते रिक्षावाले बाबू पण कंटाळले होते. हे बघा केवढा बघा खड्डा मारून ठेवला इथे आणि खूप हे रस्त्याचा त्रास. त्यासाठी मलाही जास्त पे करावं लागले कारण तिथल्या रस्त्याचं अवस्था बघून कोणी रिक्षावाले तिथे जायला मागत होतं त्या ठिकाणी. रस्ता गेलो आहे आणि फायनली मी अशा ठिकाणी येऊन थांबलो आहे जिथे मला यायचं होतं. सो इथली स्वच्छता बघता छान वाटलं, मन प्रसन्न झालं कारण दुपारची थोडी माझी वेळ होती तिथे पोहोचण्याची. तरीही भरूनात गेलो तिथे कारण माझं तिथे जाण्याची माझी इच्छा होती. आणि आत्ता हे कळेल, नाव दिसते तुम्हाला, हे मॅप्रो. सो मी आत्ता आहे वाईच्या मॅप्रो गार्डनमध्ये. आपण एंटर करतो आहे. वातावरण खूप छान वाटलं तिथलं मला. आजूबाजूला खूप रंगीबिरंगी म्हणजे फुलांची झाडं होती. आता इथे बघा हे पुढे आहेत ना, इथे नवीन फुलांची झाडं आली होती नवीन पद्धतीची. ते उतरवत होते. ते ह्या साईडला त्यांचं शॉप आहे, एक मोठं शॉप आहे. मी दाखवेन नंतर पुढच्या व्हिडिओ जसं कंटिन्यू तसं. हे बघा मोठी एक गाडी आली होती, त्यातून ते झाडं उतरवत होते. या आजूबाजूचा परिसर क्लीन आणि एकदम शांत असं वातावरण. तर दुपारची वेळ त्याच्यामुळे तिथे कोणी जास्त नव्हतं. हॅलो गाईज. सो मला त्यांनी आत्ता इन्व्हाइट केलं आहे. मी चाललो आहे कॅन्टीनला जेवायला. ॲक्च्युली एक गेस्ट म्हणून आलं होतं तिथे. सो बघूया इथलं कॅन्टीन कसं आहे आणि इथली सर्विस कशी आहे. लेट्स मे बी ही बिल्डिंग आहे कॅन्टीनची, तर फुडून गेट असणार आहे. बघूया. खूप छान इथलं वातावरण आहे. मॅप्रो चला तर बघूया. कॅन्टीन आहे. जेवण तर झालं आहे. छान होतं जेवण कॅन्टीनला. एक चपाती, पातळ भाजी होती, एक सुकी भाजी होती, डाळ भात. छान होतं जेवण करून पुन्हा बाहेर आलो आहे फिरायला. तर पहिल्यांदा तुम्हाला दाखवतो हे पाण्याचं. छान दिसतंय बाहेरून एंट्री केल्याच हे दिसतं ना. एक पहिल्यांदा येऊ वाटतं तर इथंच बघू वाटतं. खूप उंचावरून पाणी पडतं आहे खाली आणि हे रोटेशनल चालूच आहे इथे. छान दिसतंय इथे दिसायला. सो तुम्ही पण आतमध्ये एंट्री केल्यावर तुम्ही हे दृश्य बघितलं तर तुम्हाला नक्की वाटेल पहिल्यांदा इथेच जा. स्कार ड्रायव्हर वगैरे पण आहेत इथे. सो तुम्ही ते खेळू शकता तुम्हाला हवं तसं. चला आता निघूया पुन्हा बॅक. छान आंबराई पण आहे इथे. हे आंबे लागले आहेत बघू शकता तुम्ही. हे बघा इथे छान वाटतं इथलं बघून सगळं. ही बाजूनी खूप साईडनी खूप वेगवेगळ्या पद्धतीची फुलं आहेत लावलेली. त्यानंतर छान वाटतंय खूप इथलं वातावरण. चला पुढे बघूया पुढचं अजून कसं आहे. हे इथे स्टॉल लावलेत. हा स्टॉल मे बी बंदच आहे
नाही आहे चालू. ड्रिंक्स वेगवेगळ्या पद्धतीचे प्रकारचे ड्रिंक्स मिळत आहेत. देन हे ते स्नॅक्स ठेवला गेलेला आहे. त्यामध्ये ते बघू शकता तुम्ही ढोकळा दिसतोय. देन हे ते ज्यूस ठेवलेत. 99मध्ये ज्यूस आहेत हे इथे. हे सिपर पुन्हा हा एक इथे ज्युसर आहे. इथे खूप सारे आहेत. इथे लस्सी आणि छास आहे. तुम्ही विजिट केलात तर नक्की या गोष्टींचा आस्वाद घ्या स्टॉलचा. मी आता जेवण करायला आलो त्याच्यामुळं मी तर काही आता खाऊ शकत नाही. ते तर नक्कीच तुम्हाला त्याचे रिव्ह्यू दिले असते. पण पुन्हा एकदा जेव्हा माझी ते भेटेल तेव्हा नक्कीच तुम्हाला त्या गोष्टी रिव्ह्यू नक्कीच देईल. ओके, मॅप्रो गार्डनचं मेन जे आहे ते चला बघूया. आता आपण एक मनमोहक आकर्षक जे मलाही मोहून टाकलं आहे माझ्या मनाला. मी जातो आहे आत्ता मॅप्रोचा जो मॉल आहे आतमध्ये, त्यांचे जे प्रोडक्शन आहे तर ते तिथे ठेवलेले आहेत आणि चांगले डिस्काउंटमध्ये ते देतात तिथे. सो चला तेच बघूया. आणि तुम्हाला कसं ते आवडते ते नक्की मला कळवा कमेंटमध्ये. चला हे बाहेरचं ठिकाण आहे जिथे त्यांचा कॅफे आहे आणि ही बाहेरची बसण्याची व्यवस्था आहे. ओपनली म्हणजे ओपन एरिया आहे पूर्णपणे. आणि आजूबाजूंना वेगवेगळे प्रकारची झाडं ठेवलेत, फुलं आहेत. त्याच्यानंतर म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत तिथे जी मनाला एक मोहून जातात. एक वेगळं आकर्षण वाटतं त्या गोष्टींचं. असं तिथलं ते डेकोरेशन छान वाटते बसायला पण. सो हे बघा हे सगळं आहे ते. इथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पण केलेली आहे आणि क्लीन आहे खूप सगळं. खूप चांगल्या पद्धतीचं हायजीन मेंटेन केले गेले तिथे. मी आलो आहे पुन्हा बाहेर आणि इथे बाहेर एक त्यांचा मोठा मॉल आहे. मला तिथे जायचं होतं आणि हा जो समोर दिसतो आहे इथेही ॲक्च्युली इथे गेमिंग आहे. तर आत्ता आपण आलो आहे बाहेरच्या एरियामध्ये. तर बघू शकता तुम्ही मॅप्रो वेलकम. बघूया तिथे जाऊन. आणि ह्या साईडला बऱ्याच ॲक्टिव्हिटी करण्यासारख्या पण काही गोष्टी आहेत इथे. एक तुम्ही इथे बघू शकता एक दिस. सो गाईज विजिट झाले आपली आणि मी निघालो पुन्हा परतीच्या दिशेला. तर छोटासा असा हा ब्लॉग आहे. तर तुम्हाला हा कसा वाटला नक्की सांगा आणि तुम्ही इथे नक्की विजिट करा. आणि छान आहे वातावरण. इवन इथल्या फॅसिलिटीज, देन गेम्स, देन त्यांचे शॉप तर छान आहे. इवन त्यांचे प्रोडक्ट. सो तुम्ही नक्की विजिट करा आणि आस्वाद घ्या या गोष्टींचा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन ब्लॉगसोबत. तर आज मी हा इथेच थांबतो आहे आणि धन्यवाद.